आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरंगे सकाळ हा कार्यक्रम स्वागत करत आहे. आता मी काश्मीरमध्ये आहे. इथे संपूर्ण बर्फ आहे. गणना 24:6 मध्ये लिहिलेलं आहे की देवदार वृक्षासारखा दुधळला आहे. हे हे सगळं देवदार वृक्ष आहे, पण त्या बर्फाच्या मध्ये आहे बघा. संपूर्ण बर्फ भरलेला आहे. हा देवाची अद्भुत क्रिया बघा. यांना एवढंच अद्भुतपणे बनवलं तोच परमेश्वर आम्हाला पण सृजन केलेलं आहे. तर तुम्ही आम्ही देवाच्या नजरेमध्ये किती महत्त्व आहे, किती विशेष आहे ना. म्हणून देवानं म्हटलं आकाशाच्या पक्षीच्या पेक्षा आणि रानाच्या पुष्पापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. तुम्हाला परमेश्वर श्रेष्ठ आशीर्वाद देणार ना, संपूर्ण श्रेष्ठ आशीर्वाद. पहा हो, तुम्ही अनुवाद त्याच्या 33:16 मध्ये लिहिलेला आहे ना की युसुफच्या डोक्यावर, म्हणजे तो विशेष आहे त्याच्या डोक्यावर की देवाच्या संपूर्ण दया येते. बघा बरस आहे बघा. ही देवाची दया नाही का, देवाची अद्भुत क्रिया नाही का. तर या सर्वांना सूचित केलेलं परमेश्वर तुम्हाला पण विशेष सूचित केलेलं आहे. त्याच्या विशेष अनुग्रहाचं स्मरण करा. आज तुमच्यावर देवाचा विशेष अनुग्रह येणार. युसुफाच्या डोक्यामध्ये आला ना, तुम्ही प्रेषितांच्या कृत्ये 7:10 मध्ये पाहत आहे. त्याला फिरो राजाच्या नजरेसमोर त्याला अद्भुत अनुग्रह आणि ज्ञान भेटला. तसं तुम्हाला पण अद्भुत ज्ञान, देवाचा अनुग्रह, देवाचा आशीर्वाद भेटणार. हा दिवस तुम्हाला आशीर्वादच असेल. देव तुमच्याबरोबर असेल. प्रार्थना करू, देवा पा या संपूर्ण सृष्टीला एवढं अद्भुत बनवलेलं आहे. आम्हाला किती अद्भुत बनवलं आहे प्रभू. आज वचन ऐकलं जीवनामध्ये तू त्यांना समजून दे की या जगामध्ये संपूर्ण जगाच्या लोकांसाठी जीव द्यायला या जगामध्ये आला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला आपला जीव दिला, जिवंत उठला, आपण जिवंत आहे. तो पण यांच्या सर्व काय गरजा पूर्ण कर. यांच्या जीवनाला सुद्धा असा अद्भुत आणि आश्चर्यकर्म असं बनवून टाक प्रभू. येशूच्या नावाने मागितलं ऐक प्रभू राजा. आमेन आमेन.